I've sent this matter for a legal opinion. I'm waiting for a legal opinion. So be rest assured, the moment I get a legal opinion on this, we will act upon it. We are also concerned. म्हणजे आमच्या आपल्या रेव्हेन्यू मिनिस्टरान सांगले स्पीकर सर लॉ डिपार्टमेंटाकूय धाडला त्यांनी ह्या हातूंतल्यान आनी वॉट एवर द एजीकूय दिल्ले आसा हाजो रिपोर्ट जो कितें येता तो पर्यंत तेजेर आमी एक्ट जाता 100%. मनसुरादान हो रेव्हेन्यू मिनिस्टरान फटींग उलयलेलो 15 जुलयाक 2022 फटींग उलयलेलो सीएमय फटींग उलयलेलो कितें म्हणलो जिल्मन पेरेरा तुमी म्हणपा लागले जो एक्स एजी आहा पळय न्हू तेजे कडल्यान म्हणटा तुमी लीगल ओपिनियन मागला हे लेटर पळय मातशें सीएम मुख्यमंत्री तूं लोकांची हीत जप्त म्हणटा पळय न्हू आनी मनसुराद रेव्हेन्यू मिनिस्टर ह्या लेटराची डेट कितें आसा 25/7 आनी तुवें असेंब्लीक फटींग एरी उलयल्या की जिल्मन पेरेरा कडेन आमी लीगल ओपिनियन माग म्हणून तुमी गेले लेटरूय गेला जिल्मन पेरेरा 25 जे असेंब्ली जाले नंतर 8 दिसांनी गेले वयता लेटर व्हिडिओ 2022 जो असेंब्लीचो कितें उलयलेले ते जुवारी लँड स्कॅमाचेर कितें उलयलेले ते मायकल लोबो उलयलेलो विजय उलयलेलो मागीर रेजिनाल उलयलेलो संकल्प उलयलेलो विरेश बोरकर उलयलेलो जे कोण 2022 प्रश्न करताले आयज कित्याक उबी रावल्या तेंची तोंडां खोक्यांनी बंद जाले जाल्यार तेणी क्लियर करचें आतां सीएमाक दाखयता तसो मनसुरादाक दाखयता हो टायम्स ऑफ इंडियाचो पेपर जो पब्लीश जाल्लो 12 नोव्हेंबर 2022 पब्लीश जाल्लो आनी हेजेर रिपोर्ट हाडलेलो आहा तेणी कितें म्हणून स्टेट कॅन इनेक्ट लॉ टू एबॉलिश जुवारी टायटल ऑन प्रायम लँड एक्सएजी हो कोण आतां जिल्मन पेरेराचो रिपोर्ट हो जिल्मन पेरेराचो रिपोर्ट सांगता स्टेट गव्हर्मेंटाच्यान कायदो करून ती जमीन घेवपा जाता कित्याक तितूंक तो कितें म्हणटा हे लँड जे ग्रांट जालें घेतलो पळय न्हू एक्वायर केलो पळय न्हू लँड वॉज गिवन इन वायलेशन ऑफ द कोड. नमस्कार, माझे नाव नारायण नायक आणि आज मुद्दम हो हांव जुवारीचो 50 लाख स्क्वेअर मिटर एरियाचो जो सांकवाळ कोमताची जमनीचो जो पळय घोटाळो जाल्लो आसा ह्या वारंवार हांव जवळ जवळ कितलीं वर्सां हाडीत आसा आनी हेजेर सरकारान जो असेंब्लीक पळय खेळ चलयलो पळय न्हू हो इश्यूआचेर त्या म्हाका दिसता हाजेचो बोटो आनी खोके इज ऑल ओके 50 खोके नाल्यार 100 खोके ऑल ओके पळय ते प्रमाणे तेणी आयज चलयले आहे असेंब्ली ही लोकांक लागून चलयना ते हे आपल्या स्वार्था लागून चलयता आनी कालचे जे काल पळय कितें घडलें असेंब्लीक जे विजय सरदेसान जो माननीय आमचो MLA आसा फातोर्डेचो हेणे जो प्रश्न काडले पळय न्हू आयज सरकारान तेजे टोटली यू टर्न मारलेलो आसा. हे अमेंडमेंट अशें म्हणटा की कोमुंददीची जमीन एक पर्पजाक जे दिल्या अंडर अफ्रामेंट कॅनॉट बी यूज फॉर एनी अदर पर्पज वॉज नॉट टू मेक प्लॉट्स लोदान प्लॉट करचे आनी कोणे प्लॉट करचे हे प्लॉट करपाक दिवंक नासलो स्पीकर सर हे 50 लाख स्क्वेअर मिटर भाऊसाहेब बांदोडकरान तांकां दिल्ले एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक इंडस्ट्रियलायझेशन जावपाक आनी हांगा प्लॉट करून चालूच आहा फूल ऑन प्लॉट चालू आहा पर्पज हेज बीन चेंज्ड पर्पज गिवन वॉज इंडस्ट्री नाव इट इज गेटिंग टू सेटलमेंट सनद दिवचो ना म्हणून म्हाका एश्युरन्स दी पयलें कित्याक ना जाल्यार तुमीच कायदो हाडलो 2024 तुमीच कायदो मोडटा म्हणून सांग म्हाका. This amendment what we has brought doesn't imply as far as the Zuari is concerned. So why? See, as far as Zuari agrochemical is concerned, Zuari land has already been sold. And there is a sale deed. They are the owners of the land. अशे प्रमाणे टोटली यूज मारला की बाबा तांकां कितें जाय 5 वर्सां तेणी खेळयले ही बिल्डर लॉबी हे व्हडली व्हडली शाख केल्या पळय न्हू जुवारीची जमीन पळय हे घेवपाक तेंचे कडल्यान म्हाका दिसता तांकां खोके मेळ्ळे ऑल ओके जाले आनी तेज्या पयले कितें जाल्लें सीएमाक माननीय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत तसोच हो आमचो रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मनसुराद हांकां हांव याद करून दिवपाक सोदता तुमी जेन्ना वोट घेता पळय न्हू तुमी सत्य उलयतले म्हणून घेतात फटिंगगिरी करपाना म्हणून येतात पूण आयज दिसा अशें दिसून येता झूठ बोलो बार बार झूठ बोलो हे प्रमाणे तुमी ही असेंब्ली चलयलेली आसा 2022 तुमगेले असेंब्लीचो हांव तुमकां आठवण करून दिता उगडास करून दिता 15 जुलय 2022 असेंब्ली सेशनाक हो इश्यू काडलेलो
हेजेर मेन उलोवपी आशिल्लो तो मायकल लोबो त्या टायमार. आयज तो तुमकां मर्ज जालो, विलयमय जालो म्हणटा तो. विलयमय जालो म्हणटरी ताणें कितें उलयलेलें तितलें तुमगेलें शुद्ध जालें. म्हणजे तुमची पार्टी भितर सगळें शुद्ध जालें. आतां तें तुमकां हांव दाखयता. सीएमान मातशें हेजेर पळोवचें आनी मोयसराजान पळोवचें. आनी जे बाकीचे पळय बीजेपीक जे कोण सपोर्ट करता पळय तेमी मातशें पळयचो व्हिडिओ 2022चो जो असेंब्लीचो कितें उलयलेलें ते जुवारी लँड स्कॅमाचेर कितें उलयलेलें ते. मायकल लोबो उलयलेलो, विजय उलयलेलो, मागीर रेजिनाल्ड उलयलेलो, संकल्प उलयलेलो आनी विरेश बोरकरी उलयलेलो. आतां हेणी सगळ्यांनी उलयलें मरे. बाबूश मनसरान कितें आन्सर दिलें आनी सीएमान कितें आन्सर दिलें हें तुमीच पळया मरे मातशें. 50 lakh square meter. Sakwal Comunidad had given this land to Zuari Agrochemicals for a fertilizer factory which will create jobs for locals. The scam is such, the PMO on a complaint from Narayan Naik had asked for a report in October 2020 from Goa Chief Secretary. He ji land दिल्ली त्या टायमार ही गांवकाराची land for the private profit by converting the use of land from industrial zone to settlement zone. My pointed question, Speaker Sir, whether this land is transferable. Can Zuari Agrochemicals sell this land? It was in 1968. This land was given to Zuari Agro for setting up the factory and everything. Subsequently, in 1971, they have made a sale deed of this land. Conveyance deed has been done. Now, as per Comunidad Act, in Article 30, if you go to see F, it is sale and exchange of land is allowed under this. Now, we are going into the details of the lease and the sale deed which they have done in 1971. I have given this, referred this actually to an eminent lawyer who is well adversed with the Comunidad code. So we are awaiting his basically report on that. Once his report comes, then we will basically see what can be done. I have instructed our Secretary Revenue, and in return he has basically directed the collector not to issue any sanad which are pending there where Zuari is concerned. Until unless the lawyer gives us a report on this, then only we will act. आता ते जमनीक रियल इस्टेट पार्सलायझेशन करता. पार्सलायझेशन म्हणजे कितें धाकटे 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 कुडके करून विकतात ते. गेले हातून अराउंड 35 सेल डीडी जाल्ल्यो आहा. हे इलेक्शन जावन आतां मेरेन स्पीकर सर ताका सगळें खबर आहा. ही सेल डीड कोड ऑफ कम्युनिटीज म्हाका म्हणटा की हे सेल डीड ही जावंकूच शकना. इट इज ऑल अबाउट लीज. आय एग्री with Mr. Michael Lobo. Are you giving us an assurance that sanad will not be given? Number one. Number two, whether you will tell the sub-registrar not to accept sale deeds. 3, when it comes to town planning, we will take it up further when the town planning demands come. Exchange building एक project which will consume 4% electricity of whole Goa. 11,000 लोक रावपाचे आहा त्या प्रोजेक्टान. 1,800 फ्लॅट्स. सो हे सगळे स्पीकर जर तिचे व्हडलो घोटाळो म्हाका दिसता आज आमचे न्ही डेट आहा. सो हो जो जागो आसलो रेव्हेन्यू डिपार्टमेंटार कोमुलदाचो जागो आसा आयज तो थंयच्या गांवच्या लोकांकूच मेळना. साकवाळेच्या गांवच्या लोकांक मेळना. आयज तांकां गरज आसा, गांवकारांक गरज आसा, तेन्ना तांकां एक बारीकशें घर बांदपाक थंय मेळना. आयज गोंयचे कोणूय गोंयचो गोंयकाराक जाय न्हू जागो बांदपाक ना तांकां मेळना. सो हे व्हडलो स्कॅम जाल्लो आसा. आयज जाय तशें थंय कन्स्ट्रक्शन चालू आसा. आयज फ्लायटींच्यान देंवता तेन्ना पळयता आमी सगळीं कन्स्ट्रक्शन. प्रश्न कितें म्हाजो क्लियर प्रश्न आसा तो म्हणजे आयज हो जो जागो आसा हो तेंच्या नांवार ट्रान्सफर कसो जालो आनी हेजेर फुडलो स्टेप सरकाराचो फुडलो स्टेप कितें आसतलो हो एक म्हत्वाचो इशू. कित्याक हो आमचो फक्त सांकवाळ एरियाक न्हू आख्खे गोंयभराक लोक पळयता ह्या विशयाचेर. आनी आमी थंयसरले लोकल ते मुर्मगांव तालुक्याचे आमी आमदार आसल्या कारणान आमकां सगळे लोक विचारता की हो जागो जो इंडस्ट्रीक दिलो जुवारी एग्रो कॅमिकलाक तो हे विकपाक कशें लागलेलो आसा आनी स्पेशली कोणाक विकता हे जे बिल्डर आसा बिल्डरांनी हो जागो घेतलेलो आसा. बाकीचे इंडिव्हिज्युअल्सांनी जागो घेतलेलो आसा. आनी आयज जर तुमी त्या वाटेक वयतले एअरपोर्टार वेळना जाल्यार तुमी थंयसर पळयतले सायडीक इंडियन ऑयलीच्या ऑपोजीट ह्या सायडीक थंयसर थंय प्लॉट्स जावपाक लागलेले आसा. बारीक मनशाक चेंज ऑफ झोन करपाक रायट फ्रॉम 2000 आतां 20 वर्सां जालीं 25 वर्सां बारीक मनशाक चेंज ऑफ झोन म्हणटा करूं मेळना. I can't understand, Minister, to explain to me how change of zone took place.
that I have sent this, sent this matter for a legal opinion. I'm waiting for a legal opinion. Till then, as I said, the Sanad is already stopped. It is not just verbal. Actually, written instruction has gone to stop as far as the Sanad is concerned. Because without the Sanad, you cannot even construct a house. So even if they do a sealed part of it, you cannot do anything about without obtaining a Sanad. So be rest assured, the moment I get a legal opinion on this, we will act upon it. We are also concerned. आमकांय चिंता आसा. आमकां ही 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन जी तेन्ना कोमुनातीची जमीन जी तेन्नाच्या सरकारात घेवन जुवारी एग्रो केमिकल्साक दिल्ली की इंडस्ट्रियल युजा खातीर आनी इंडस्ट्रियल यूज करता आसतना जुवारी केमिकल थंय सेटअप जाल्ली आनी आत्तां तेंच्यांनी जुवारी केमिकल जी आहा ती पॅराफॉस्फेट हेका तेंच्यांनी विकल्या. ओके, इंडस्ट्री सहीत विकल्या ती. ताज्या भायर दुसरो विशय जो आहा तो तुमी म्हणटा लँड पार्सल्स विकता. बरोबर आसा. एक तेणी इंडस्ट्रीज लँडाच्या सहित दुसऱ्या कंपनीक विकली. दॅट इज वन जे तूं म्हणटा की त्याने अंडर व्हॅल्यू केला कितें केला वॉट एव्हर द थिंग. एक टिप ऑफ द आयसबर्ग. बरोबर. एक लहान फुडें खूब आहा तें. एक म्हणजे आमच्या आपल्या रेव्हेन्यू मिनिस्टरान सांगलें स्पीकर सर लॉ डिपार्टमेंटाकूय धाडला त्यांनी ह्या हातूंतल्यान आनी वॉट एव्हर द थिंग एजीकूय दिल्लें आसा. हाजो रिपोर्ट जो कितें येता तो पर्यंत तेजेर आमी एक्ट जाता 100%. केन्ना मेरेन स्पीकर घेतलो तूं स्पीकर टाइम दिनी विदिन 1 वीक 15 डेज. एजी तुमचो कितलो टाइम घेता एडवायस दिवपाक? सर माझे सरळ म्हणणे आसा की त्यांनी लॉ डिपार्टमेंट एजी ह्या दोगांची ओपिनियन घेता म्हयन्या भितर आमी कित्याक ते मनसर सेल डीडी करपा बंद कर. टिल देन स्टॉप द सेल डीडी चालू आहा ते बंद कर. फाल्यां सकाळी जर ओपिनियन आयलो आमकां ते विकूंक शकना आसत जाल्यार सगळे सेल डीडी कीप इट ऑन होल्ड. कीप इट ऑन होल्ड. हितूंक तुम्ही सांगता की लिगल ओपिनियन मागला, लॉ डिपार्टमेंटा कडेन मागला, सीएम सांगता. आणि जेन्ना मायकल लोबो वारंवार सांगतालो परत सांगतालो जो पर्यंत लिगल ओपिनियन येना तो पर्यंत होल्ड दवरी म्हणल्यार सीएमान आन्सर कितें दिलें लिगल लॉ डिपार्टमेंटान येत जाल्यार म्हणटा सगळी डिडो कॅन्सल जातली. मुन्सिपालिटी तेच सांगतालो सगळी कॅन्सल जातली आनी थंय तुमी फोटिंगेरी गेल्ली. मुन्सिपालिटान हो रेव्हेन्यू मिनिस्टरान फोटींग उलयलेलो 15 जुलयाक 2022 फोटींग उलयलेलो. फोटींग उलयलेले सीएमूय फोटींग उलयलेलो. कितें म्हणलो जिलमन पेरेरा तुम्ही म्हणपा लागले जो एक्स एजी आहा पळय न्हू तेजे कडल्यान म्हणटा तुमी लिगल ओपिनियन मागला. हे लेटर पळय मातशें सीएम मुख्यमंत्री तूं लोकांची हीत जप्त म्हणटा पळय न्हू आनी मुन्सिपाल रेव्हेन्यू मिनिस्टर ह्या लेटराची डेट कितें आसा 25/7 आनी तुवें असेंब्लीक फोटिंगेरी उलयल्या की जिलमन पेरेरा कडेन आमी लिगल ओपिनियन मागून म्हणून तुमी गेले लेटर गेला जिलमन पेरेरा 25 जे असेंब्ली जाली नंतर 8 दिसांनी गेले वयता लेटर. ह्या लेटराक तुमी लिगल ओपिनियन मागतात आनी तितूंक ह्या लेटरा भितर कोट करतात कितें हे सगळे डॉक्युमेंट कोट करतात बाबा कितें कितें डॉक्युमेंट दिल्यात आनी तितूंक मागेलें पेटिशन कोट करतात जें तुमकां पीएमओ ऑफिसांतल्यान येयल्लें. पीएमओ ऑफिसांतल्यान पेटिशन येयलें रिसीव फ्रॉम द ऑफिस ऑफ द प्रायम मिनिस्टर डेटेड 17/11/2020 एंड 22/10/2021. हें तुमी जिलमन पेरेरा धाडला. मागेले फूल बंच ऑफ पेटिशन जे जुवारी लँड स्कॅमाचेर हांवें एकठांय एक्सपोज केलो पळय न्हू तो पीएमओ ऑफिसांत धाडलेलो. तुमी एक्शन घेना म्हणून हो गोंयचो सरकार 2020 सुद्दां एक्शन घेयना कित्याक हांकां खंय तरी जुवारीचे पार्सल करून जमीन विकपा येयली आनी एक्शन घेयना म्हणून हांवें पीएमओ ऑफिसाक कळयलें आनीक तुगेले प्रेसिडेंट ऑफिसाक कळयलें. हे पीएमओ ऑफिसाक कळयलें लेटर आसा. ह्या लेटरा वांगडा जवळ जवळ 1000 पेजी एन्क्लोज आशिल्ल्यो ह्यो सगळी तुमकां पावल्यात आनी ते तुका हे हितून म्हणटा तुमी जिलमन पेरेराक धाडला. दुसरी म्हणटा तो मागेले ग्रीव्हन्सीस रिसीव फ्रॉम द नारायण दत्ता नायक 14/10/2020 जेन्ना पीएमओ ऑफिसांतल्यान धाडले नंतर जे मागील पयलींचे तुमकां पावलेले तेवूय तुमी जिलमन पेरेराक धाडला आनी हे तुमकां पीएमओ ऑफिसाचें लेटर. हेजेर तुमकां क्लियर कट सांगलेलो हेजेर इन्क्वायरी करात आनी एक्शन घ्या आनी म्हाका कम्युनिकेट करा म्हणून एक्शन टेकन रिपोर्ट नारायण नायकाक कम्युनिकेट करा म्हणून आनी मायकल लोबो हो प्रश्न तुमकां एसएमईक सांगलेलो आसा जाल्यार आयची तारीख सुद्दां तुमगेलो रिपोर्ट खंयच येना. आयची तारीख सुद्दां रिपोर्ट येना. तेजे उपरांत सुद्दां प्रेसिडेंट ऑफ इंडिया 21 ऑक्टोबर 2017-22 तेजे कडेन तुमकां लेटर येयलें जो चीफ सेक्रेटरी आहा तेका. म्हणजे हेजेर तुम्ही कांयच एक्शन घेयना आनी काल तुम्ही सांगता हो मिनिस्टर मुन्सिपाल कितलो फोटींग उलयता रे तो. काल तूं सांगता की ते म्हणटा तो एब्सोल्युटली जुवारी ओनर म्हणटा तो
एब्सोल्यूट जर जुवारी ओनर आणि आम्ही तेजेर एक्शन घेवपाक शकना, कोमदादीन घेवपाची, कोमदादीन जर कितें फ्रॉड केला हे तुमची नजरेक हाडून दाखोवन सुद्धा तुम्ही एक्शन घेना म्हणून तर आयज PM ऑफिसा फुडें पावले. आणि तुम्ही इतले सगळे तुम्ही ऑथॉरिटी कित्याक लागून आसा रे? तुम्ही एडमिनिस्ट्रेटर कलेक्टर हेजो हे कोमदादी लँडाक इन्वॉल्व कित्याक करून दवरलेले आसा? एक्शन घेवपाक मरे जाल्यार ह्यो ऑथॉरिटी एक्शन घेना म्हणून तर PM ऑफिसा कळयले. आणि तूं काल असेंब्लीक सांगता की आमकां पावर ना म्हणून, जाल्यार तुम्ही इंटरफियर कित्याक जाता रे जुवारी लँडाक? तुम्ही एश्युरन्स कित्याक कशें दिलें बाबा लिगल व्यू तरी आमी तेजेर एक्शन घेता म्हणून, आणि जुवारी लँड जर खरेंच फ्रॉड आसा जाल्यार तें कॅन्सील करता म्हणून सीएमान एश्युरन्स कशें दिलें? आणि काल हो मनसुरान मिनिस्टर टोटल यू टर्न घेता आणि सांगता ते एब्सोल्यूट ओनर म्हणून. म्हणजे तुम्ही 5 वर्ष कितें केले? खाली खोके घेत तर रावले. हे जे पळय व्हडले लँड शाक येयल्या पळय न्हू तेंचे कडल्यान खोके घेतच रावले. सीएमाकूय विचारता, सीएमान सांगलेले बाबा लिगल ओपिनियन जे लॉ डिपार्टमेंटान येतरी आपूण तेजेर डिसिजन घेता म्हणून. आयज 5 वर्ष लागली तुका सीएमाक डिसिजन घेवपाक, आणि आता तुम्ही यू टर्न घेतात, टोटली यू टर्न घेतात आणि सांगता की ती जुवारी एब्सोल्यूट ओनर म्हणून. आणि मोदीक आता हो काल असेंब्लीक सांगता पण मनोहर उजगांवकर तेजे कडल्यान ओपिनियन घेतलो म्हणून. हांव विचारपाक सोदता सीएमाक, मनोहर उजगांवकर जालो, तुगेलो AG जालो जो पंगम आसा तो पंगम जालो, मागीर एक्स AG कोण जिलमन पेरेरा जालो, लॉ डिपार्टमेंट जाले, आणि तुवें 2024 सांगलेलें सीएमान की ही सगळी लिगल ओपिनियन येयली नंतर तुवें सांगलेलें लास्ट आपूण आतां म्हणपाक लागलो एडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हेजे कडेन लिगल ओपिनियन मागलो म्हणून सांगलेलें. ही लिगल ओपिनियन तुम्ही टेबल कित्याक करिना आयज सुद्दां? जरी तर तुम्ही जर क्लीन चीट दिवपाक सोदता जुवारीक जाल्यार तुम्ही अजून सुद्दां ती टेबल करून तेजे फ्लोर ऑफ द हाऊस कित्याक डिसायड करना? डिसिजन कित्याक घेना? लोकांची दाखया मरे, लोकांक नजरे फुडें हाडा मरे. आयज तुम्ही कंप्लिटली ही सगळी लिगल ओपिनियनां खंय तरी तुमकां खोके मेळ्ळे तेजे खोके तेजे दापली. कितें तेणी लिगल ओपिनियन दिलें तें तरी दापलें. बरें, म्हागेलें हेजेर कितें जालें? म्हागेलें जे तुमी आतां पिटिशन प्रायम मिनिस्टर ऑफिसांतल्यान येयलें तें कितें जालें? तेजेर कितें लिगल ओपिनियन दिलां? तुम्ही विचारलेलें तें विकपा जाय म्हणून. म्हागेलें जे एंटायर फ्रॉड जालो पळय न्हू तेजेर लिगल ओपिनियन कितें दिलां? म्हाका तें विचारपा जाय, सीएमाक विचारपा जाय, तसो मनसुराक विचारपा जाय. आणि काल जो मनसुराक सांगता हो रेव्हेन्यू मिनिस्टर की दे आर एब्सोल्यूट ओनर, ही पळय ही तेजी फायल, ही जुवारी बिर्ला ग्वालियर जुवारी म्हणटा पळय न्हू ही तेजी फायल. हितून कितें बरयलेलें आसा? फायल नंबर सांगता 23 ऑफ 1968. हितून प्रोसेस दी अफ्रामेतो, वो अफ्रामेत कोमलेदादीचो अफ्रामेत तांकां मागलेलो आहा तेणी. हेजेर पयलें लक्ष करचें. हे सगळें तुमकां हे लॉ डिपार्टमेंटाक प्रोवायड केल्ले आहा डॉक्युमेंट, चीफ सेक्रेटरीक प्रोवायड केल्ले आसा, प्रायम मिनिस्टर ऑफिसांत धाडलेले आसा. आणि आयज तुम्ही इतली फोटिंगेरी उलोवपाक लागले की दे आर द एब्सोल्यूट ओनर म्हणून. म्हणजे तुमचे खोके मेळ्ळे म्हणटर ऑल ओके जाले. तुम्ही प्रायम मिनिस्टर ऑफिसांत सुद्दां फुटयलेले आसा मरे तुका खोक्या लागून. जनसामान्य गोंयकारांक फटयता ते फटयता, प्रायम मिनिस्टर ऑफिसाक फटयतात, मागीर प्रेसिडेंट ऑफिसाक फटयतात. म्हणजे तुमकां खाली खोकेचे जर सरकार चलोवपाक तुमकां आयज लोकांनी जर इलेक्ट करून हाडल्यात जाल्यार लोकांक न्याय दिवपाक हाडलेले आसा. ना तुमकां अशें खोके घेवन हे 50-50 लाखांची जमनीचो सेटलमेंट करपाक हाडूना. हे व्हडले शाक घेवन तुमकां मेळ्ळेले आसा, व्हडली शाक घेवन मेळ्ळेले आहा, आनी तुमकां तेंचे कडल्यान खोके मेळ्ळ्या. आनी आयज तुमी तेका लागून हो यू टर्न घेवन सांगता की जुवारी इज द एब्सोल्यूट ओनर म्हणून. आतां फुडें येता आतां सीएमाक दाखयता तसो मनसुराक दाखयता. हो टायम्स ऑफ इंडियाचो पेपर जो पब्लीश जाल्लो 12 नोव्हेंबर 2022 पब्लीश जाल्लो. आणि हेजेर रिपोर्ट हाडलेलो आहा तेणी कितें म्हणून? स्टेट कॅन इनेक्ट लॉ टू एबॉलिश जुवारी टायटल ऑन प्रायम लँड. एक्स AG हो कोण आतां? जिलमन पेरेराचो रिपोर्ट. हो जिलमन पेरेराचो रिपोर्ट सांगता स्टेट गव्हर्मेंटाच्यान कायदो करून ती जमीन घेवपा जाता. कित्याक? तितूंक तो कितें म्हणटा, हे लँड जे ग्रांट जालें घेतलो पळय न्हू, एक्वायर केलो पळय न्हू, लँड वॉज गिवन इन वायलेशन ऑफ द कोड. हो रिपोर्ट सांगता 2022. जाल्यार हेजे कितें रिएक्शन घेतली तुमी? आणि हेच जर हांवें नजरे काडलेले आसा तुमचे PMO पैसा पुरते आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट सगळे यांचे नजरे काडलेले आसा. बाबा हो रिपोर्ट आहा पळय न्हू, हो हांवें तुमकां इन एडवान्स कळयलेले आसा. बाबा हितून कशें वायलेशन जाल्लें आहा तें. जेन्ना तुमकां हो रिपोर्ट जेन्ना येता जाल्यार तुमी आयज यू टर्न मारपाक लागले. सीएमाक विचारता हो रिपोर्ट कितें सांगता? हो रिपोर्ट कितें सांगता? बरें हेजे फुडें तूं आतां काल सांगता लॉ डिपार्टमेंटा कडेन उलयतालो मरे तूं.
लॉ डिपार्टमेंट कितें सांगता हो टायम्स ऑफ इंडिया होय टायम्स ऑफ इंडिया हितून कितें सांगता हो पब्लीश जालो 4 जानेवारी 2023 हो टायम्स ऑफ इंडिया कितें सांगता लॉ डिपार्टमेंट backs as ex-AG call says legislation must to take Zuari land back. हे जेन्ना सांगता जाल्यार तुमी आयज तुमकां हाजेचो बोटू मेळ मरे हे लँड शाक गेल्या तेंचे कडल्यान खोके मेळ्ळे आनी ते खोक्याचेर तुमी आयज कंप्लिटली यू टर्न मारता आनी सांगतात कितें दे आर द एब्सोल्यूट ओनर म्हणून आता हे पळय तेच हेजेर कंटिन्युएशन आसा ओपिनियन ऑफ द लॉ डिपार्टमेंट टू बी टेबल इन द नेक्स्ट असेंब्ली म्हणटा तूं 23 जी न्यूज आर्टिकल येयल्ले 4 जानेवारी फेब्रुवारी तुमी हे टेबल करपा जाय आसले 23 फेब्रुवारीकय तुमी टेबल करना लॉ डिपार्टमेंटाचे जे ओपिनियन येयले ते आनी तुमी लोकांक इतले फटयतात तुमकां हाजेचो बोटू वेळ म्हणून आनी ते खोके गावता म्हणून हे सीएमआय जाता हे जेन्ना तुमचे फुड्यान पावले आयज 25 पावले मरे आमी अजून सुद्दां टेबल कित्याक जायना रे आनी तेजे उपरांत तूं सीएम सांगता की आपले एक्स जो कोण आमचो एडिशनल सॉलिसिटर जनरलाचे व्यू घेत म्हणून पांगमाल जो एज आहा तेगेलो व्यू खंय गेलो रे तुमी पांगमाल कडल्यान व्यू घेत म्हणले एजीचो तो व्यू कितें जालो तुमी खाली व्यू घेवन घेवन तेंचे कडल्यान खोके वाडयले दुसरी कांयच केलें ना तुमी दुसरी फावटी तुमी एक फावटी तांकां फ्री हँड दिले आनी ह्या फावटी खोके वाडयत रावले आनी तुमी दुसरी सांगता आयज तुमकां सांगपाक मेळ्ळें कित्याक तुमगेले खोके इज ऑल ओके जाले तुमी आतां आनी जे कोण उलयताले पळय न्हू तेवूय सगळे म्हाका दिसता मेळ्ळे आनी काल एकटो विजय सरदेसाय एकटोच उलयलो हितून विजय सरदेसाय एकटो उलयता बाकीच्या सगळे खोके ऑल ओके जाले म्हणजे हो इशू तुमी असो दाखलो की खंय कांयच घडना 5 वर्सां जर तुमकां लागले आन्सर दिवपाक एब्सोल्यूट ओनर म्हणजे 5 वर्स तुमी खोके कलेक्ट करपाक उरले 5 वर्स केले कितें तरी तुमी लोकांची दिशाभूल करीत रावले मरे तुमी आश्वासनाचे आश्वासन कमिटमेंट ऑन कमिटमेंट दित रावले मरे आनी दुसरी काल सीएम सांगता की आमी लोकांच्या वांगडा आसा लोकांक न्याय दिवपाक आहा लोकांची हीत जपता ही जुवारीची जमीन तुमी अशी हे बिल्डर शाखाक दिवन पब्लिकाची हीत जपता रे आन्सर दितो सीएमान म्हाका अजून सुद्धा 5 वर्सां जाली 2020 पीएमओ ऑफिसांतल्यान जे तुमकां डायरेक्शन येयलें रिपोर्ट कर दिव म्हणून म्हाजे एक्शन ग्रेकन म्हणजे ज्वारी लँड स्कॅमाचेर तो अजून सुद्धा तुमी कित्याक दिना तुमी जर इतली क्लीन आसा जाल्यार रिपोर्ट कित्याक दिना आनी जर ज्वारी एब्सोल्यूट ओनर आसा म्हाका दिया मरे रिपोर्ट आयज परतून डिमांड करता हांव तुमचे कडेन रिपोर्ट दिया म्हाका आनी मागीर तुमी सांगा ज्वारी इज एब्सोल्यूट ओनर म्हणून आतां हांव परतून विचारता आमचो रेव्हेन्यू मिनिस्टराक बाबा जेन्ना तूं ज्वारी एब्सोल्यूट ओनर म्हणून सांगता जाल्यार तुमी कलेक्टरा कडल्यान इन्फॉर्मेशन ज्वारीचेर हे इन्फॉर्मेशन मागलेलें तुमी एलएक्यू येयल्लो एलएक्यू नंबर 2/1 टेबल इन द हाऊस ऑन 2/08/2024 हेजेर तुमी नोट येयल्लो तुमकां डेप्युटी कलेक्टर ऑफ साउथ हितून साउथ कलेक्टरान तुमकां ईच एंड एवरी डिटेल जे स्टार्टिंग साकून लॉट नंबर जेन्ना सर्वे जावचे पयलीं लॉट नंबर चलताले लॉट नंबरा वयल्यान तुमकां ईच एंड एवरी डिटेल प्रोवायड केल्या लॉट नंबरांतल्यान सर्वे नंबर कशे जाले सर्वे नंबरांतल्यान प्रॉपर्टी कोण कोणा विकली प्रॉपर्टी ज्वारीन कोण कोणा विकली कोण कोणाची नांवाची सेल डीड जाल्या हेंची नांवां सकट सगळी लिस्टाक हे आसा हेंची नांव सकट सगळीं आसा आनी जमीन उरली कितली विकपाची हे तुमकां इन्फॉर्मेशन दिलें कलेक्टरान 06/08/2024 हे इन्फॉर्मेशन घेवन तुमी कितें केलें तुमकां रेडीमेड गावलो डेटा जे पळय लँड शाक कोण हे ज्वारी घोटाळ्याक येयल्याक जमनी घेवपाक तेंची नांव घाल तुमकां हेंचे कडल्यान मागीर तुमकां हाजेचो फोटो गावलो खोके मेळ्ळे जे कोणे पळय जमनी घेतल्यात हेंचे कडल्यान सगळ्यां कडल्यान खोके गावले मरे तुमकां आनी हेजेर तुमकां सांगता तो बाबा एलएक्यूक बाबा आमी तेंगेले म्युटेशन करिनात कन्वर्जन करिनात काय करिना कित्याक एलएक्यू येयलो म्हणून क्वेश्चन येयलो म्हणून आनी थंय एश्युरन्स दिले बाबा ते होल्ड उरता म्हणून तेजेर तुमी तेजेर रिप्लाय दिता रेव्हेन्यू डिपार्टमेंट रिप्लाय करता कोणाक करता कलेक्टर सावथाक 04/10/2024 रिप्लाय करता कितें म्हणून तुमी जे पळय हे नोट धाडला तेजेर लँड पर्टेनिंग टू ज्वारी एग्रोकेमिकल इंडस्ट्रीज or any other subsidized
regarding action thereof. I am directed to refer to you note bearing so and so number on the subject stated above, and to inform you that the above note was placed before the government, and the government has informed that no restriction stands against processing application of the conversion, mutation and partition with respect to the matter pertaining to the Zuari agrochemical. The application shall be proceed by following due process of law. हे तुम्ही त्यांना कळयतात. मी तुमकां हे सगळे लँड शाखा येयल्ले पळय न्हू, जे ज्वारीची जमनी घेतल्या ते सगळ्या कडल्यान तुमकां खोके मेळ्ळे. हे खोक्याक लागून तुम्ही ते डिटेल मागून घेतले आणि हे सगळे तुम्ही केले. आणि हे केले नंतर तुम्ही कितें येतात, परतून असेंब्ली येवची पयली आनी तुमकां जी जमनी उरलेली आहा पळय न्हू तेजेर तुमकां आशा आशिल्ली, दोळा आशिल्लो, जी विकपाची उरलेली आहा तेजेर दोळा आयलो आनी तेंचे कडेन आनी तुका खोके मेळपा आयले. तुम्ही मागीर परतून एक ऑर्डिनन्स हाडटात. केन्ना हाडटात? 11 ऑक्टोबर 2024. ऑर्डिनन्स नंबर 5/2024. हितून तुम्ही कितें सांगतात, ज्यो पळय कोमदादीची जमनी कोणे घेतल्यात नाल्यार घेतलेले आसात तांकां पर्पज चेंज करपाक गावपाना म्हणून तुम्ही एक ऑर्डिनन्स हाडटात. henceforth shall be applicable म्हणटा तो. आनी तितून कितें म्हणटात, हे ऑर्डिनन्स येयले नंतर पंचायत राज लागपाना, TCP लागपाना, मागीर तुगेले गोवा लँड रेव्हेन्यू कोड लागपाना, खंयचेच कायदे लागपाना, म्युनिसिपालिटी एक्ट लागपाना, नाल्यार खंयची जी पळय एक्टां आसा पळय न्हू ही खंयच्याच एक्टाचेर पर्पज चेंज करपाक जावपाना म्हणटा तुमी हे ऑर्डिनन्स हाडून. ज्यो पळय गोमदातीची ग्रांट अफ्रामेत सेल नाल्यार वेगवेगळे लीज कशी घेतलेल्या पळय न्हू, मॉर्टगेज करून घेतलेल्या खंयच्योय त्यो पर्पज चेंज करपाक जावपाना म्हणून तुमी हो कायदो हाडटात. हे ऑर्डिनन्स हाडले नंतर सुद्दां पट बरना. तुमकां आनी हाजेचो बोट्याचो आस लागता, आनी तुमकां खोक्याचो आस लागता, थंय तुमी कन्वर्जन करपाक एलॉट करतात. कलेक्टराक हे ऑर्डिनन्स येयले नंतर सुद्दां एलॉट करतात. आतां जेन्ना हे ऑर्डिनन्स येयले नंतर तुमकां कलेक्टर ऑफ साउथ कळयता, कितें म्हणून, क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग ऑर्डिनन्स नंबर 5/2024 हे तुम्ही पब्लिश केला आणि तितून ते क्लियरली मेन्शन करतात. आमचे कडेन म्हणटा तो कोमदादी प्रॉपर्टीची ज्या ओरिजिनली कोमदादी आसा आयज वेगवेगळ्यांनी ते सेल केल्या, मॉर्टगेज केल्या जाल्यार तेंची आयज म्हणटा तो आमचे कडेन एप्लिकेशन येयल्या कन्वर्जनाक आणि ती आमी करूना. ऑर्डिनन्स येयला म्हणून करूना म्हणून कोण कळयता, वो अश्विन चंद्रू IAS ऑफिसर कलेक्टर कळयता तुमकां. हेजेर कितें करपाचें काय म्हणून विचारता तुमकां. रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक कळयता, अंडर सेक्रेटरीक कळयता, बाबा ही एप्लिकेशन ऑर्डिनन्स येयल्ली आहा आनी आमी ती प्रोसीड करिना, हेजेर कितें करपाचें आमी करपाक शकना. कित्याक तुमी ऑर्डिनन्स हाडला. कोमदादीची ज्यो प्रॉपर्टी ओरिजिनली कोमदादी आसा आनी त्यो पर्पज चेंज करपाक जाय म्हणून तुमी ऑर्डिनन्स हाडटा आनी तुमी तेजेर ट्रीक चलयतात. तुमचो हो रेव्हेन्यू पळय कोण अंडर सेक्रेटरी आहा पळय न्हू तो क्लॅरिफिकेशन दिता कलेक्टराक. ऑर्डिनन्स येयली नंतर कितें म्हणटा तो आतां क्लॅरिफिकेशन 7/11/2024 क्लॅरिफिकेशन कितें दिता टू द कलेक्टर DI clarification. I am directed to refer to your email dated 18/10/2024 with letter bearing so and so number dated 17 याद लेटर दाखयले ते 17/10/2024 on the above stated subject and to state that the collector exercise quasi judiciary power under section 32 of the Goa Land Revenue Code 1968. Therefore the matter may be decided independently without any advice or clarification. अरे तुम्ही तेका सांगता तो कशी ज्युडिशियल पावर आहा म्हणून तेकाय खबर आहा पूण तेका खबर आहा तो इतलो अनपढ न्हू. हांव मिनिस्टराक दोगी CMाकय सांगपाक सोदता आनीक तुगेले रेव्हेन्यू मिनिस्टराक सांगता हो IAS ऑफिसर चंडू म्हणटा पळय न्हू तो अनपढ न्हू. तेका तुमकां विचारलेलें कितें बाबा ऑर्डिनन्स येयले नंतर जी एप्लिकेशन येयल्या ती कितें करपाची आनी तुमचो हो रेव्हेन्यू तेतूंक हो कोण बळयता पळय न्हू तो हेजी कांय क्लॅरिटी दिना. तो म्हणटा कशी ज्युडिशियल पावर यूज कर आनी म्हणटा लँड रेव्हेन्यू कोडाचे प्रमाणे एक्ट कर, लँड रेव्हेन्यू कोडा प्रमाणे एक्ट कर म्हणटा तो आनी एडवायजी मागो नाका आनी क्लॅरिफिकेशनय मागो नाका. म्हणजे एक वाटेन तुम्ही त्या ऑर्डिनन्साक क्लियर कट बरयतात कितें म्हणून
एनी सेल लीज ऑर लीव लायसन म्हणजे मॉर्टगेज कितें जें केल्लें आसा जे पयलीं ग्रांट जाल्ले आसा तांकां हो कायदो लागतलो म्हणटा ते कॅनॉट चेंज द पर्पज ऑफ द लँड. आतां ही जुवारी लँड म्हणटा ती पर्पज कितें आयलो फर्टिलायझर प्रोजेक्ट इंडस्ट्रियल पर्पज. आयज तुमी तांकां करपाक क्लीन चीट दिता मरे म्हणजे ह्या कितली खोके मेळ्ळे आनी हे लेटर पावली नंतर थंय कन्वर्जन चालू जाली. आनी म्हाका दिसता ते कोण पळय आतां हे कोण कन्वर्जन केल्या पळय न्हू तांकां थंय खंय तरी हितून तेणी अडकून दवरलेले आसा. तेणी खंय सांगोना हितून कन्वर्जन कर म्हणून. हे जे पळय तुमी कायदो हाडलो पळय न्हू तो कायदो सगळ्यांक बायंडींग आसा मरे. कायदो आसा तो बायंडींग आसा आनी हेजे नंतर परतून तुमी बील हाडटात. जे बील येयला 17 फेब्रुवारी 2025 बील हाडला त्या ऑर्डिनन्साचेर. तितूंकय तुमी कितें म्हणटात खंयचोच कायद्या प्रमाणे लँड यूज चेंज करपा जावपाना म्हणटा ते जे गोंयांक कायदे आसा तितले कायदे एका बाउंड आसा म्हणटा ते तितले कायद्या भितर खंयचोच जे फोर्स आसा पळय न्हू ते सगळे कायदे चेंज करपाक शकना म्हणटा तो. पळया वाचून दाखयता. इफ एनी लँड बिलोंगिंग टू द कुमदाद इफ ग्रांटेड फॉर द सर्टन पर्पज आयदर बाय द वे ऑफ द सेल लीज एम्फसाइज ऑर लीव licenses shall not be used for any other purpose except for the purpose which the land was granted. हे तुमचो कायदो मरे. आनी काल तुमी असो यू टर्न मारलो सीएमानी मारलो यू टर्न मुन्सिपालिटीन मारलो कित्याक तो मातसो थोडो शिकले आसतो पूण सीएम तो आयज गोंयचो मरे स्टेटीचो. तुवें स्टेटीक न्याय दिवपाच्या जाग्यार तुमी आयज अशी डायरेक्ट यू टर्न मारतात आनी इशू काबार करतात. तुमकां जर काबार करपाकच आशिल्लो 2022 काबार करता मरे तुमी तो इशू. आनी अशी ही तेंची हे सगळ्यांची लिस्ट मागून घेवपाना येयले. हे लँड शाक पळय कोण कोण येयल्या पळय न्हू हे ज्वारी लँड घेतलेल्या पळय न्हू तेंची तुमी लिस्ट मागून घेवपाना येयले. हे लँड शाका कडल्यान तुमचे कडेन डील जाला. हाजेचो खूब बोटोय मेळ्ळा आनी खोकेय मेळ्ळे आनी आयज तुमी यू टर्न मारता आनी सांगता ज्वारी ज एब्सोल्यूट ओनर वी कॅन नॉट इंटरफियर इन दॅट म्हणटा ते कोमदादीन पडपाचें. मागीर तुमकां कोमदादी तुमी फ्री हँड दिल्ले जाल्यार ते कायदे कोणाक लावन करता तुमी. एडमिनिस्ट्रेटर कित्याक बसयला कलेक्टर कित्याक बसयला तेजे कंट्रोल करपाक रेव्हेन्यू सेक्रेटरी कित्याक बसयला कंट्रोल करपाक. खाली हाजेच्यो बोटयांची डील करपाक खोक्यांची डील करपाक आनी ह्यो कोमदादी काबार करपाक बसयला. हेजेर आन्सर दिवचे असेंब्लीक. आनी हांव परतून डिमांड करता ही जी पळय आतां तुमी लिगल ओपिनियन घेतला कोणाचे एजी जो पंगमा कडल्यान एक्स एजी जिल्मन पेरेरा लॉ डिपार्टमेंट मागीर कोण तेणी सांगलो हेणी सांगलो मुन्सिपालिटी आनी कोण तरी नांव सांगलो काल उजगांवकर म्हणून मनोहर उजगांवकर मागीर सॉलिसिटर रजिस्ट्रार जनरलाचे ही सगळी लिगल ओपिनियन येयल्या पळय प्लीज टेबल करा मरे. हेच असेंब्लीक टेबल करात आनी तुमी दाखयात आमी क्लीन आसा म्हणून. तुमी लोकां खातीर वावरता म्हणून सांगा मरे. तुमी जर क्लीन आसा तुमी जर ओके आसा 50 खोके नाल्यार कितें खोक्याचेर तुमी क्लीन चीट घ्या मरे. तुमकां हे वारंवार एवरी असेंब्लीक तुमी रेज करून तुमी कितें करतात तुमचो डिमांड वाडयतात. तुमच्या खोक्याचो डिमांड वाडयतात तुमी. तुमी आयज क्लियर कट कायदो हाडून सुद्दां तांकां फ्री हँड दिल्ले आसा आनी ते आजून सुद्दां जमनी विकतात. आनी तुमी थंय लोकांक आयज असेंब्ली बसून आमच्या पयशांचे टॅक्स पेयरांचे पयशांचेर आयज फटींग उलोवन तुमचे पोळे भाजून घेतात. हे कशें पसतलें तुमकां. आयज तुमी प्रायम मिनिस्टर ऑफिसाक फटयतात प्रेसिडेंट ऑफिसाक फटयतात. मागेले पेटिशन आयज 2020 आजून सुद्दां तुमी म्हाका रिपोर्ट सबमीट करिनात. आनी एक दुसरे वाटेन तुमी सांगता ऑल ओके एब्सोल्यूट ओनर 50 खोके काय कितले खोके जाले डील तेजेरच क्लियर येया मरे. आनी बाकीचे जे पळय कोण उलयता तांकांय सांगता तुमी ताका सरकाराक प्रश्न विचारात. आयज सीएमाक प्रश्न करचो आनी मिनिस्टराकय प्रश्न करचो. जे कोण 2022 प्रश्न करताले आयज कित्याक वयर रावल्या. तेंची तोंड खोक्यांनी बंद जाले जाल्यार तेणी क्लियर करचें. आनी लोकांक सांगता ह्या सरकाराचे तुमी फुडली इलेक्शनां विचार करचो. अशी जर फटिंगगिरी करून जर असेंब्ली चलयतात आमचे टॅक्स पेयरांचे पयशांचो विलेवाट लावन जाल्यार असले मनशां इलेक्ट करून हाडूं नाका. देव बरें करूं.